नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नाची वेडी या मालिकेच्या आजच्या अंतिम म्हणजे शेवटच्या भागात आपण बघणार आहोत की आता आतंकवादी रत्नपारख्यांच्या घरामध्ये शिरलेले असतात. तेव्हा मात्र आता सिंधू ती- सदाला रोखण्यासाठी झटापट करत असते. तेवढ्यात आता सदा खाली पडतो. तेव्हा मात्र सिंधू पिस्तूल हातात घेते आणि त्यानंतर तिच्यावर रोखते. तेव्हा मात्र आता तो लगेच म्हणतो की अजिबात तू ही गन हातात वगैरे घेऊ नको आणि गोळी कुठेही लागेल. तेव्हा ती म्हणते की मी एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे आणि IPS ऑफिसरची बायको आहे, त्यामुळे माझा निशाणा चुकणार नाही. आणि इतक्यात मात्र सदा तिच्या हातातनं पुन्हा गन घेतो आणि तेवढ्यातच तो गन मात्र आता तिच्या मुलांवर ठेवतो. तेव्हा मात्र ती म्हणते, तुला जे काय करायचंय ते माझ्याबरोबर कर, माझ्या मुलांना काही होता कामा नये. इकडे मात्र आता सदा म्हणतो, आता मला एक भारी कल्पना सुचली आहे. आणि त्यानंतर तो विनूच्या तोंडातला बोळा काढतो आणि तो म्हणतो, तू तुझ्या बाबांना सांगायचं की हे काका मला खूप त्रास देत आहे, म्हणजे आपण व्हिडिओ कॉलच करू ना. आणि तो सांगू लागतो की त्यांना सांगायचं बघ, त्यामुळे लवकरच गजा काकांना ते सोडून देतील, असं तो सांगू लागतो. इतक्यात तिथे राघव पोचतो आणि राघव बाहेरनं अनाउन्समेंट करतो की आम्ही आलेलो आहोत गजाला घेऊन, आता तू माझ्या फॅमिलीला सोडव. परंतु इकडे सदा मात्र व्हिडिओ कॉल करतो आणि विनूला बोलायला लावतो. तेव्हा विनू फोनवर बोलू लागतो, बाबा बघा ना, हे काका खूप त्रास देत आहे आणि यांना काय पाहिजे ते द्या लवकर, असं म्हणून तो बाबांना सांगू लागतो. तेव्हा मात्र आता राघव खूप चिडतो आणि तो म्हणतो, माझ्या मुलांना सोड. तुझ्या म्हणण्यानुसार मी सगळं तुझं ऐकलेलं आहे आणि इथे गजाला घेऊन आलेलो आहे, त्यामुळे आता माझ्या मुलांना सोड. परंतु आता इकडे सदा काही ऐकायला तयार नसतो आणि तो जोरजोरात हसू लागतो. तेव्हा मनाशी सिंधू म्हणते, देवा, आता फक्त राघवला दरवाजा उघडून आत न येण्याची बुद्धी येऊ दे, कारण तिथे बॉम्ब आहे. आणि त्यामुळे आता सिंधू खूपच घाबरलेली असते. दुसरीकडे मात्र राघव हळूहळू दरवाजापर्यंत पोहोचतो आणि तो दरवाजाजवळ बराच वेळ उभा राहतो. परंतु तो दरवाजाने न येता दुसऱ्या बाजूने घरामध्ये शिरतो आणि आता सगळ्या कुटुंबाचा पुन्हा एकदा जीव वाचतो. इकडे मात्र सगळे ऑफिसर तिथेच उभे राहतात आणि आता आतमध्ये आल्यामुळे लगेचच तो सदाला म्हणतो की तू गन खाली ठेव. परंतु सदा म्हणतो, तू गन माझ्याकडे दे, मागच्या वेळेला पण तू असंच केलं होतं. आणि इकडे राघव ऐकत नाही, म्हणून आता गजाला पण तो सोडवत नसल्यामुळं लगेचच आता सदा हा सिंधूला ओढून घेतो आणि तिच्या डोक्यावर गन ठेवतो. तेव्हा मात्र राघव पुन्हा सदाला मारतो आणि त्यांची मारामारी सुरू असताना इकडे सगळ्या लेडीजला ती सोडवायला लावते. त्यानंतर पुन्हा ती लेडीजला सांगते, आता तुम्ही यांना बांधून ठेवा. आणि इकडे राघव आणि सदामध्ये पुन्हा मारामारी सुरूच असते. त्यानंतर आई आणि काकू आतमध्ये येतात. तिच्या पाठोपाठ सगुणा पण येते आणि लगेचच आता तिला मुद्दामून नादी लावण्यासाठी सगळेजण तिच्याशी विनवण्या करू लागतात. परंतु ती काही कोणाचं ऐकायला तयार नसते. म्हणून सगळ्या लेडीज मिळून तिच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकतात आणि तिला तिथंच खाली बसावं लागतं. दुसरीकडे राघवला सदा खूप मारतो आणि त्याला ओढतच रूममध्ये नेतो. त्यानंतर इकडे राघव खूपच जखमी झालेला असतो आणि रूममध्ये नेऊन तो एका चेअरवर त्याला आपटतो आणि त्यानंतर म्हणतो, खूप शहाणपणा करायला येतो ना तुला. तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि सिंधूला बघताच तो पुन्हा सिंधूच्या डोक्यामध्ये जोरातच गन मारतो आणि सिंधू खाली बेशुद्ध होऊन पडते. इतक्यात सदा बाहेर जातो तर सिंधू पटकन डोळे उघडते आणि लगेचच राघवला पाणी वगैरे देते आणि सांगू लागते की आता घरातले सगळेजण सेफ आहे. मुलं सुद्धा वरच्या रूममध्ये आहे, तुम्ही काळजी करू नका. सदा इतक्यातच बाहेर गेलेला आहे. तेवढ्यात मात्र बाहेर असलेल्या मधूला आता शुद्ध येते आणि तिथे बांधून ठेवलेला माणूस तिच्या अंगावर ओरडतो. त्यामुळे ती घाबरते आणि लगेच ती म्हणते, मला नाही माहिती मी इथे का आली आहे. आणि सदा मात्र तिला पकडतो. तर तेव्हा सदा म्हणतो, तू मूर्ख आहे का, काय वेडीबिडी आहे का, बोलव इथल्या घरातल्या माणसांना बाहेर. तेव्हा ती म्हणते, मला खरंच माहिती नाही कोण आहेत ही माणसं, मी त्यांना ओळखत पण नाही. तर आता सिंधू म्हणते, तिला वाचवायला हवं. तेव्हा राघव म्हणतो, बघ, ही मुलगी माझ्यासाठी काही पण करायला तयार होते ना, बघ आता आपल्याला ओळख सुद्धा दाखवायला तयार नाही आणि तुला हिला वाचवायचं आहे, आपला जीव कशाला हिच्यासाठी धोक्यात घालायचा. परंतु सिंधू ऐकत नाही आणि आता घरातले सगळेजण मधूचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सदासमोर जातात आणि तेव्हा आता गजाला सदाच्या हवाली करतात. आणि आता सदा म्हणतो, चल, तुझ्यासाठी हे सगळं केलं. आणि तिथून गजा काही हालत नाही, म्हणून आता सदाला टेन्शन येतं. तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरनं मास्क काढतात तर तो
गजानन नसून पोलीस ऑफिसरच असतो आणि आता पुन्हा एकदा सदा हा राघवला म्हणतो, "तू पुन्हा एकदा माझा विश्वासघात केला." आणि त्यानंतर सदाला अटक करून तिथून घेऊन जातात आणि नंतर बॉम्ब चेक करायला आलेले सुद्धा सांगतात, की बाहेरचे सगळे बॉम्ब आम्ही काढून टाकलेले आहे. तेव्हा मात्र राघव पुन्हा एकदा सिंधूचे आभार मानतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. हे मात्र पुन्हा एकदा मधूला बघून प्रचंड राग येत असतो. दुसरीकडे मात्र आता घरातले सगळेजण दोघांचं कौतुक करत असतात. तेव्हा मात्र राघव प्रेमाने मुलांना जवळ घेतो, की घाबरायचं नाही असं सांगतो. इतक्यात मात्र सिंधूच्या लक्षात येतो, की काहीतरी आवाज येतो आहे. त्यामुळे ती सांगू लागते, की आपण चेक करूया, बॉम्ब इथेच कुठेतरी असेल. म्हणून आता घरातले सगळेजण घाईघाईने तो बॉम्ब चेक करू लागतात. परंतु आता मधूला काहीच तिथे कल्पना नसते आणि सिंधूला मात्र तो बॉम्ब सापडतो. तो टेबलखालीच असतो. त्यामुळे ती काढून घेते आणि राघवला सांगते, "मी हा घेऊन लांब जाते. तुम्ही फॅमिलीला सांभाळा." इतक्यात मधू तिच्या समोर येते आणि ती म्हणते, "मी या घरासाठी प्रत्येक वेळा खूप काही केलं आहे, पण नेहमी सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तूच घेऊन गेली आहे. पण यावेळेला असं होणार नाही." आणि आता ती जोरातच सिंधूच्या हातातला तो बॉम्ब घेते आणि दरवाजा लावून तिथनं बाहेर पळते आणि घरातली सगळी फॅमिली तिथेच अडकतात. पण खूप काळानंतर आता राघव मात्र सगळ्या फॅमिलीला बाहेर काढतो आणि मधू मात्र तो बॉम्ब घेऊन बाहेर पळालेली असते. त्यामुळे आता राघव आणि घरातली सगळी फॅमिली तिच्या मागे पळत असतात. तर तेव्हाही तिथे गेल्यावर मधू सांगत असते, की तुम्ही सगळेजण लांब राहा. परंतु तिला घरातले सांगतात, की वेडेपणा करू नको. हा बॉम्ब इथेच फेकून दे. आणि तेव्हा ती म्हणते, "नाही, मला कळलं आहे की प्रेम म्हणजे त्याग आणि आता तुझ्यावर मी प्रेम करते तर मला काहीतरी त्याग करायलाच हवा ना. म्हणून आता हे सगळं मी करणार आहे आणि पुढच्या जन्मामध्ये मी तुझी वाट बघणार आहे, जोपर्यंत तू माझा होत नाही. कारण ह्या जन्मात तर तू मला मिळणं शक्य नाही." असं म्हणून ती खूपच नाराज होत असते आणि "मी तुझ्यावर खूप प्रेम करते," हे ती सांगू लागते. त्यानंतर मात्र राघवसोबत घातलेले प्रत्येक क्षण तिला आठवत असतात, की राघवही तिच्यावर किती प्रेम करत होता आणि राघव मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मधू मात्र आता त्या क्षणामध्येच हरवून गेलेली असते, की राघव मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतात. इतक्यात मात्र बॉम्बचाही टायमिंग संपत असतो आणि आता मधू पुन्हा एकदा शेवटचं राघवला आय लव्ह यू बोलते आणि आता हा माझा शेवटचा क्षण आहे असं म्हणून डोळे बंद करते. इतक्यात टायमरचा टाइम संपतो आणि जोरात ब्लास्ट होतो आणि आता मधूचेही जळून खाक तुकडे झालेले असतात आणि बॉम्बसुद्धा ब्लास्ट झालेला असतो. घरातले सगळेजण जोरात मधू म्हणून ओरडतात आणि डोळ्यावरही हात ठेवून घेतात. इकडे मात्र सगळेजण खूपच घाबरतात. परंतु आता मधूनी मात्र तिचा शेवट करून घेतलेला असतो आणि आता घरातले कोणीही तिला वाचवू शकलेले नसतात. 13 दिवसानंतर आपण बघणार आहोत, की इकडे आता रत्न पारख्यांच्या घरामध्ये सगळेजण मधूच्या फोटोजवळ उभे असतात. तेव्हा घरातील एक-एक जण आता एकमेकांविषयी बोलत असतात. तेव्हा रिषभ म्हणतो, "एका वेळेस आम्हाला तिघांना कामानिमित्त घराच्या बाहेर जावं लागलं, पण तुम्ही लोकांनी जे काही काम केलं आहे, ते खरंच खूप भारी आहे. तुम्हाला सॅल्यूट." तेव्हा आता त्याची बायको म्हणू लागते, "हे सगळं आम्हाला सिंधूमुळं सुचलं, नाहीतर आम्ही करू शकलो नसतो." इतक्यात मात्र त्याची आई म्हणू लागते, की "मला तर राणीच्या वागण्याचं नवल वाटतं आहे." आणि राघव म्हणतो, "हो आई, तू बरोबर म्हणते आहे." ती म्हणू लागते, की "तिने शेवटी स्वतःचा जीव दिला." आणि इकडे काकू म्हणते, "हो, पण शेवटच्या क्षणी तरी तिला बुद्धी आली असंच म्हणायचं आणि ती तिच्या वागण्यामध्ये बदल करू शकली." आणि तेव्हा राघव म्हणतो, "बरोबर बोलते आहे." तेव्हा मात्र आता सगळेजण मधूच्या वागण्याबद्दल बोलू लागतात. तेव्हा सिंधू म्हणते, "हो, पण आज तिच्यामुळे आपण इथे आहोत हेही विसरायला नको." पण आता तिच्या आईचं कसं होणार? तर राघव म्हणतो, "मला आठवतं जेलमध्ये सुद्धा तिची आई तिला समजवायला आली होती." तेव्हा मात्र आता मधूच्या आईचं कसं होणार हे म्हणताच आता रिषभची बायको म्हणते, "जाऊ दे, आपण का विचार करायचा?" पण सिंधू म्हणते, "नाही, मी आता यापुढे त्यांची जबाबदारी घेईल." त्यानंतर मुलेही खूप खुश असतात, की आमची फॅमिली आम्हाला परत मिळाली. आम्ही एकदा बाप्पाला नक्कीच थँक बोलू. तर तेव्हा विनू म्हणतो, "हो बाबा, आपण आता एक फॅमिली फोटो काढूया." तर सिंधू म्हणू लागते, "पण त्या फोटोमध्ये मधू असायला हवी." तर रिषभची बायको म्हणते, "कशाला? आपण तिला का घ्यायचं फोटो?" तेव्हा ती म्हणते, "नाही, तिच्यामुळे आपण आज इथं आहो." म्हणून आता सगळेजण फॅमिली फोटो घेतात आणि त्यांच्या फोटोमध्ये मधूचाही फोटो असतो. आणि अशा तऱ्हेने हा 15 डिसेंबरचा या मालिकेचा शेवटचा अंतिम भाग आपल्याला बघायला मिळणार आहे.
मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.